नमस्कार मंडळी, तर मी बनवली होती स्पेशल अशी काजूची भाजी सीझनल. आणि या ओल्या काजूच्या बिया आहेत त्या कापून त्याच्यातल्या बिया काढून त्यातल्या साली देखील काढल्या. थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि बियांचं चीक नको लागायला म्हणून त्या बिया गरम पाण्यात ठेवल्यात. 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायच्यात आणि नंतर त्या बिया आपल्याला पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत बाहेर. नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. कांदा टाकला की नंतर आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपला बघू शकता गोल्डन झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो ॲड करायचं आहे. टॅमॅटो पटकन शिजावा म्हणून त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहे आणि व्यवस्थित कांदा टॅमॅटो दोन्ही एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टॅमॅटो एकत्र मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 वाटी बटाटा ॲड करायचा आहे. बटाटा याच्यासाठी कारण माणसं जास्त असतील तर भाजी पुरली पाहिजे ना आपल्याला काजूची. मग बटाटा व्यवस्थित मिक्स झाला की त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं, खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला भाजून घ्यायचं तेलावरती. बघू शकता तुम्ही तेल सुटल्या वाटणाला. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, जगभरातले मसाले टाकून परत तुम्ही वाटणाचा कलर बघू शकता. आणि त्याच्यामध्ये नंतर हे आहेत काजूच्या बिया ज्या आपण मगाशी गरम पाण्यातून काढून घेतलेल्या त्या ॲड करून घ्यायच्यात आपल्याला. त्या आपल्याला वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्स करून झाले की आपल्याला कडक एकदम गरम पाणी करायचं आहे आणि ते बियांमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि बियांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 2-3 उकळ आणायचे आणि थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कारण आपण पहिलं देखील मीठ ॲड केलेलं त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. बघू शकता तुम्ही भाजीला मस्त अशी उकळी आली. तेलाची करा देखील बघू शकता. आणि आपली भाजी रेडी झाली आहे. भाजीवरती आपण वरून कोथिंबीर ॲड करणार आहे आणि खूप छान आणि अप्रतिम बनते काजूची भाजी. एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने जर तुम्हाला काजू भेटलेस तर. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी थोडा रस्सा ठेवला आहे भाजीमध्ये. तुम्हाला सुकी पाहिजे तर तुम्ही सुकी देखील बनवू शकता. कशी वाटते रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपण ही भाजी खाणार आहे नाचणीच्या भाकरीबरोबर. काजूची भाजी आणि नाचणीची भाकरी. धन्यवाद.